पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 हडपसर सातवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार योगेश बापू ससाणे, वैशालीताई सुनील बनकर, वर्षा प्रशांत पवार, कमलेश आबा कापरे यांच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे। वेताळबाबा नगरमध्ये प्रचार करताना नागरिकांनी अनेक समस्या उमेदवारांना सांगितल्यात आणि त्या सोडवण्याचं आश्वासन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार योगेश बापू ससाणे यांनी दिलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती आहे आणि अशातच नागरिकांनी भ्रमित न होता घड्याळासमोरील बटन दाबून मतदान करण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक योगेश बापू ससाणे यांनी प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिकांना केलेला आहे। पाहूयात। आपण बघतोय पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि कालच मारुती मंदिर हडपसर गावामधून प्रभाग क्रमांक 16च्या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। तो प्रचार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार, शरदचंद्रजी पवार या युतीचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। म्हणजे ते स्वतः आपल्याकडे अधिकृत उमेदवार आहेत योगेश बापू ससाणे। आपण या प्रभागामध्ये फिरताय, या परिसरामध्ये फिरताय, अनेक नागरिकांना भेटताय, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण मतदान रूपी आशीर्वाद घेण्यासाठी फिरताय। तर आपण ज्यावेळेस फिरता त्यावेळेस तुम्हाला कुठल्या समस्या असं जाणवत आहेत की लोकांनी तुमच्याकडे व्यथा मांडल्यात आणि त्या तुम्ही पूर्ण करू शकाल? प्रथमतः सर्वांना नमस्कार। गेली 4 वर्ष निवडणुका नाही आहेत, म्हणजे 2022ला आमची टर्म संपली, 17ला आम्ही निवडून आलो दोघंजण, बनकरताई आणि मी। परंतु त्यानंतर 2022 मार्चपासून आज तागत पुणे शहरामध्ये प्रशासक राज आहे। प्रशासक राजमध्ये त्यांनी गल्लीबोळातली महापालिकेने कामं सगळी ठप्प ठेवली होती। कोणतीच कामं महानगरपालिकेने केली नाहीत, फक्त प्रोजेक्टची कामं केली। त्यामुळं सर्वसामान्य पुणेकर खऱ्या तसं पाहिलं तर खरं तर वेठीस धरला गेला। त्याला टॅक्स भरावा लागला 100%, परंतु त्याचा विकास, त्याच्या घरातला, त्याच्या दारातला, त्याच्या गल्लीतला, त्याच्या कॉलनीतला विकास मात्र महानगरपालिकेने केला नाही। त्यामुळे साहजिक आहे मतदान मागायला जात असताना तक्रारींचा पाऊस पडतो आहे, परंतु त्याला महापालिका प्रशासन त्या खऱ्या अर्थानं जबाबदार आहे। कारण लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळं आमचा निधी आमच्याकडे नव्हता, त्यामुळे आम्ही फक्त डागडुगीची आणि मेंटेनन्सची कामं करू शकत होतो। नवीन कामं आम्हाला काही करता आली नाहीत, कुठंच पुणे शहरामध्ये नवीन कामं होऊ शकलेली नाहीत। परंतु तो वनवास जो म्हणतो आपला 4 वर्षाचा, तो आता संपेल। 16 तारखेला आम्ही निवडून आल्यानंतर आमचं बजेट मार्चमध्ये आम्हाला ताब्यात मिळेल आणि त्यानंतर एप्रिल-मेमध्ये आम्ही संपूर्ण प्रभागातली जी तुंबलेली कामं आहेत, जी रखडलेली कामं आहेत, गल्लीबोळांमधली कामं आहेत, मग ती लाईट, पाणी, ड्रेनेजची असेल, रस्त्याची असेल, पाण्याच्या लाईन असतील, त्या सगळी कामं प्राधान्यक्रमानं पूर्ण केली जातील किंवा चालू केली जातील। ओके, निवडणुकी संपल्यानंतर लगेच विकास कामांचा धडाका या माध्यमातून केला जाईल। आपल्यासोबत पुण्याच्या माजी महापौर म्हणजे वैशालीताई बनकर आहेत। ताई, महिला सक्षमीकरणासाठी आपण काय ठोस पावले उचलणार यामध्ये? नमस्कार। सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण झालं पाहिजे या दृष्टिकोनातून पुणे महापालिकेच्या माध्यमातून, समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अनेक असे फ्रीमध्ये कोर्सेस दिले जातात की जेणेकरून त्याच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर त्या ठिकाणी उभ्या राहू शकतात। याच्यामध्ये शिवण क्लास असेल, त्याचप्रमाणे वेगवेगळे पदार्थ, लाईट हाऊसच्या माध्यमातून अशा अनेक विविध त्या ठिकाणी उपक्रम आम्ही घेत असतो कायमस्वरूपी। दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायला आनंद या गोष्टीचा वाटतो की माझी एक महत्त्वाकांक्षा होती की महिलांनीसुद्धा त्या ठिकाणी 4 व्हीलर ही चालवली पाहिजे आणि त्या माध्यमातून मी सातत्यानं पाठपुरावा करून महिलांसाठी आपण 4 व्हीलरचं ट्रेनिंग त्या ठिकाणी चालू केलं। याच्यामध्ये कुणालाही 1 रुपया भरायला लागत नाही आणि ज्यावेळेस त्या महिला 4 व्हीलर चालवायला लागल्या त्यावेळेस त्यांचा एक कॉन्फिडन्स वाढला, त्याचा नक्कीच आनंद त्या ठिकाणी आहे। आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जे काही प्रोजेक्ट आहेत ते आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक वस्ती पातळीवर असेल सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू। नक्कीच आपण सांगितलं की 4 व्हीलर महिलांना शिकवण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील। त्यासाठी संकल्पना कशी सुचली, म्हणजे काय सांगाल? ज्यावेळेस महिला बऱ्याच वेळा 2 व्हीलर चालवतात आणि आता काय होतं की पुरुष आणि महिला म्हणजे आई वडील जॉबच्या निमित्तानं
त्या ठिकाणी बाहेर पडतात. त्यामुळं मुलांचा शाळेत सोडवण्याचा किंवा बाहेर बरीच कामं असतात की त्यासाठी महिलांना कोणाची तरी मदत घ्यावी लागते, कोणाच्या तरी सोबत जावं लागतं. पण ज्यावेळेस माझ्या दारात जर गाडी आहे तर मी जर ती चालवू शकले तर मी स्वतः त्या ठिकाणी मुलांना आणायला जाऊ शकते. एक हा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आला आणि त्या पद्धतीने ते त्या कामं त्या ठिकाणी करू शकल्या. ओके, नक्कीच आपल्यासोबत अजून उमेदवार आहेत ताई. वर्षाताई आपल्यासोबत आहेत. ताई, काय सांगाल महिलांना रोजगार मिळण्यासाठी, महिलांना स्वतः आत्मनिर्भर होण्यासाठी आपण काय प्रयत्न कराल? नमस्कार, मी वर्षा पवार, प्रभाग क्रमांक 16ची उमेदवार आहे. आत्ता मी वेताळबुवा वसाहतमध्ये आहोत आणि महिलांचे जे काही प्रश्न होते मूलभूत ते त्यांनी हक्काने सांगितलेले आहेत, व्यथाही मांडलेले आहेत. परंतु त्याचबरोबर त्या हेही म्हणत आहेत की तुम्ही आम्हाला आत्तापर्यंत सहकार्य केलेले आहे, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. त्यांचं असं म्हणणं आहे की या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या फार काही मागण्या नाही आहेत. परंतु काही जे प्रशिक्षणं असतील, काही ज्या काही महिलांसाठी कार्यशाळा असतील किंवा आणखी कुठल्या ना कुठल्या स्वरूपाने जेणेकरून त्यांना वेतन स्वरूपामध्ये काहीतरी उपलब्ध होईल दैनंदिन जीवनामध्ये किंवा त्यांना मासिक उत्पन्न सुरू होईल, असे त्यांच्या मागण्या आहेत आणि आम्ही निश्चितच त्याच्यावरती देखील काम करणार आहोत. त्याच्यामध्ये काहीतरी प्रशिक्षणं आणि काही कार्यशाळा राबवून त्याच्यातून त्यांना दैनंदिन जीवनामध्ये त्यांचा घरातील वेळ सोडून स्वतःला थोडं 1-2 तासासाठी जे काही काम करता येईल त्याच्यावर आम्ही आत्ता भर देणार आहोत. धन्यवाद. नक्कीच आपण दोन्ही महिला उमेदवार आहात, तर महिलांबद्दल नक्कीच आशा आहे महिलांना पण आपल्याकडून की आपण सक्षमीकरण असेल, उद्योग व्यवसाय असतील, महिलांसाठी अनेक कामं करून घ्याल, कारण त्यांना एक अपेक्षा असते तुमच्याकडून. त्याप्रमाणे आपल्यासोबत अधिकृत उमेदवार कमलेश दादा कापरेसुद्धा आहेत. दादा, काय सांगाल, तुम्ही एक युवा आहात, युवा पिढीसाठी एक प्रेरणादायी आपण उमेदवारामध्ये रिंगणात आहात, तर आपल्याला काय नव्यानं काय करावं असं वाटतं? आपण आता प्रचारासाठी फिरताय, अनेक ठिकाणी युवा दिसतात, त्यांच्यासाठी वेगळं काय करण्याची तुमचा मानस आहे? नक्कीच. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि हडपसरचे आमदार चेतनदादा यांनी आम्हाला युवा म्हणून जी संधी दिलेली आहे त्या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करणार आहे. युवाला एक अजितदादांनी युवा सहकार्य पाहिजे आहे. पुणे महानगरपालिकेत येत्या निवडणुकीत एक युवा आमचा निवडून जाणार आहे. त्यासाठी आम्ही युवांचे प्रश्न, बेरोजगारी यावर नक्कीच आवाज उठवणार आहे. हडपसरमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे आम्ही युवकांसाठी हडपसरमध्ये आपण संधी उपलब्ध करून देणार. तर त्यासाठी आपले काय उपाययोजना, काय स्ट्रॅटेजी आपण घेऊन जात आहे ना? यामध्ये हडपसर भागामध्ये 2 इंडस्ट्री इस्टेट आहेत. हडपसर रामटेकडीला एक आहे आणि त्याच्या शेजारी एक आहे. त्यानंतर हडपसरमध्ये मोठी श्रीराम कंपनी आहे. त्यामध्ये आम्ही मागणी करणार आहे की आपल्या हडपसरमधील युवकांना, सुशिक्षित सगळ्या युवकांना नोकरीसाठी आम्ही पाठपुरावठा करणार आहे तिथे. जसं आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत अधिकृत, यांच्याकडे विकास कामांची लिस्ट आहे आणि विकास कामं करण्यासाठी, लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी यांच्याकडे काम करण्याचा एक वेगळा मानस आहे. आपण बघतोय जर येणाऱ्या 15 तारखेला आपण इकडे 15 जानेवारीला मतदान आहे, तर आपण पुन्हा एकदा वळूयात योगेश बापू ससानेंकडे. आपण या परिसरातील नागरिकांना काय आव्हान करताय मतदान करून? नागरिकांना आव्हान एकच आहे की गेली अनेक वर्षापासून खरं तर ह्या वस्तीचा, माझा बनकरताईंचा असेल, कापरे फॅमिलीचा असेल किंवा पवार फॅमिलीचा संबंध आहे. पूर्वी आमच्या ह्या प्रभागामध्ये माझे वडील किंवा दत्तानाना बनकर यांनी किंवा कापरेंनी कामं केलेली आहेत. पवार कुटुंबानेही कामं केलेली आहेत. जी कामं रखडलेली आहेत ती केवळ महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नसल्यामुळं आहेत. त्यामुळे 100% ही माणसं आम्हाला संधी देतील आणि आम्ही त्या संधीचं सोनं करू. कोणतंही काम राहणार नाही, कारण ह्या वस्ती आदरणीय खासदार कैलासवासी विठ्ठलराव तुपेंनी वसवलेली वस्ती आहे. तेव्हापासून आमचा ह्या सगळ्यांचा, 4 कुटुंबांचा ह्या ठिकाणी राबता आहे. त्यामुळे ही माणसं आमची आहेत आणि ह्या माणसासाठी आम्ही हक्काचा माणूस म्हणून ते आमच्याकडे पाहतात. त्यामुळे 100% त्यांच्या जी काय कामं राहिलेली ती पुढच्या 4-6 महिन्यामध्ये मार्गी लागतील, नवीन महापालिका बॉडी अस्तित्वात आल्यानंतर. बापू, मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा. आता राष्ट्रवादी दोन्हीची युती आहे, बरोबर? आता नेमकं नागरिकांमध्ये एक संभ्रम नको व्हायला म्हणून आपण काय सांगाल त्यांना की कोणत्या चिन्ह तुम्हाला देण्यात आलेलं आहे आणि कोणत्या चिन्हासमोर बटन दाबून म्हणजे मतदान करणार आहात, असं नागरिकांना काय? 100% त्याच्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती झालेली आहे. या प्रभागामध्ये दोन्हींचे मिळून 4 जे उमेदवार आहेत त्या संदर्भामधलं पत्र आजच प्रदेश कार्यालयानं काढलेलं आहे. त्याच्यामध्ये आणि आमचं अधिकृत चिन्ह जे आहे ते घड्याळ आहे. त्यामुळं लोकांनी त्याच्यामध्ये संभ्रमात जाण्याची काही आवश्यकता नाही. प्रदेश कार्यालयाने पत्र काढलेलं आहे
कदाचित 2 दिवसामध्ये आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय कोल्हेसाहेबसुद्धा त्याच्यामध्ये व्हिडिओ त्यांचे अपलोड करतील की या प्रभागामध्ये हे 4ही उमेदवार दोन्ही पक्षांचे मिळून अधिकृत आहेत. ज्यांनी या गडबडीमध्ये तुतारी हे चिन्ह मिळवलेलं आहे तर त्यांनी कळवलं होतं, बोलवलं होतं किंवा माघारी घ्या, परंतु ती वेळेत माघार न झाल्यामुळं ते चिन्ह आणि नावं तशीच बॅलेट पेपरवर जरी दिसली तरी प्रभागातील नागरिकांना माझी विनंती आहे की अ गटातनं बनकर वैशाली सुनील, अ गटातनं, ब गटातनं वर्षा प्रशांत दादा पवार, क गटातनं कमलेश आबा कापरे आणि ड गटातनं ससाने योगेश दत्तात्रय हे 4च उमेदवार या दोन्ही पक्षाचे अधिकृत असणार आहेत आणि त्यांचं चिन्ह असणारे घड्याळ त्याच्या समोरचं बटन दाबून चौघांना निवडून द्यायचं असं मी या व्हिडिओद्वारे आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 16मधील तमाम सर्व नागरिक बंधू भगिनींना मतदारांना आवाहन करतो. ओके, आपण योगेश बापू ससानेकडून जाणून घेतले. युती आहे, मात्र घड्याळासमोरील चिन्ह दाबून मतदान करायचं आहे. नागरिकांनी संभ्रमित व्हायचं नाही आहे, या गोष्टींचा त्यांनी या ठिकाणी उलगडा केलेला आहे. आपण बघतोय 15 जानेवारीला मतदान आहे. प्रत्येक उमेदवार तेवढाच ताकदीचा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक 16मधील तेही तेवढ्याच ताकदीचे आणि मातब्बर मंडळी रिंगणामध्ये आहेत राष्ट्रवादीकडून. तर नेमके आता 15 तारखेला जनता कोणाला कौल देते तेही पाहणं खूप गरजेचं आहे आणि ते पाहण्यासाठी पाहत स्टार महाराष्ट्र न्यूज, पंढरीनाथ पाटील, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.